हे सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसले तर तुमचा फॉर्म जो आहे तो ओपन कॅटेगरीमध्ये जाईल आणि ज्या जागा तुमच्यासाठी आरक्षित आहे तर त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिनल ईयरची अट जी आहे ती खरंच जाचक आहे का? मला तर एका विद्यार्थ्याने हे देखील विचारलं की सर क्रिमिनल आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काय असतं आणि आम्ही क्रिमिनल नाही म्हणून आम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढावं लागतं आहे का? तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नांची उत्तरे तर माहीत करून घेणारच आहोत। तसेच विद्यार्थी मित्रांनो नॉन क्रिमिनल ईयर जे आहे तर ते काय आहे, क्रिमिनल ईयर काय आहे, त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल ईयर का गरजेचे आहे, त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल ईयर कोण काढू शकतं, कुठल्या कॅटेगरीसाठी आहे, कुठल्या कॅटेगरीवाल्यांनी नॉन क्रिमिनल ईयर काढलं पाहिजे, ते किती वर्षासाठी असतं, त्यासाठी काय कागदपत्रे लागतात आणि जर तुम्ही नॉन क्रिमिनल ईयर नाही काढलं तर तुमचं काय होईल। त्यानंतर मित्रांनो EWS साठी नॉन क्रिमिनल ईयर लागतं का, त्यानंतर महिला आरक्षण घेण्यासाठी नॉन क्रिमिनल ईयर लागतं का आणि महिलांसाठी मित्रांनो कागदपत्र काढायची असली तर ते वडिलांच्या नावाने काढायची की हस्बंडच्या नावाने काढायची। तर मित्रांनो नॉन क्रिमिनल ईयर बाबतची अशा प्रकारची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि त्या शेजारील बेलचं बटन देखील मित्रांनो दाबून ठेवा जेणेकरून मित्रांनो पुढील कुठल्याही व्हिडिओचा अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो आणखी एक काम करायचं आहे, तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल पाहिजे असेल, प्रश्नपत्रिका पाहिजे असतील, लेटेस्ट जॉब अलर्ट पाहिजे असतील तर मित्रांनो काय करायचं आहे, तुम्ही प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो तिथे सर्व व्यवस्थित फ्री स्टडी मटेरियल ऑर्गनाइज तुम्हाला करून दिलेलं आहे। तुम्ही ज्या पदासाठी तयारी करतात त्या पदासाठी मित्रांनो तुम्ही स्टडी मटेरियल जे आहे ते डाउनलोड करू शकतात आणि अभ्यास करू शकतात। ठीक आहे, तर मित्रांनो चला वेळ न दवडता आपण सुरुवात करूयात। चला सर्वप्रथम आपण काय पाहूयात की नॉन क्रिमिनल ईयर काय असतं। मित्रांनो व्हिडिओ मोठा होऊ शकतो पण शेवटपर्यंत पहा, तुमचा कुठलाच डाऊट जे आहे, कुठलीच शंका तुमची नॉन क्रिमिनल ईयर बाबतची राहणार नाही। तर सर्वात आधी आपण पाहूयात नॉन क्रिमिनल ईयर काय असतं। तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे आपण उन्नत आणि प्रगत गटामध्ये मोडत नाही, समाजातील उन्नत आणि प्रगत गटामध्ये मोडत नाही याचं मित्रांनो नॉन क्रिमिनल ईयर जे आहे ते एक सर्टिफिकेट असतं। आणि मित्रांनो हे सर्टिफिकेट आपल्याला का काढावं लागतं, ज्या मित्रांनो मागासलेल्या वर्गांसाठी जे आरक्षण दिलेलं आहे तर त्या आरक्षणाचा लाभ घेता यावा म्हणून मित्रांनो हे सर्टिफिकेट काढावं लागतं। आता तुमच्या मनात प्रश्न येईल, आता ओबीसी तर आहेच ऑलरेडी, ओबीसीला तर 27% आपल्याला माहिती आहे आरक्षण आहे ब्रॉडली जर बघितलं आपण तर मग हे क्रिमिनल ईयर आणि नॉन क्रिमिनल ईयर का पडलं ते आपण पाहूया। तर सुरुवातीला बघा मित्रांनो ओबीसी म्हणजे काय मी तुम्हाला अगोदर सांगतो, बऱ्याच मित्रांचं कन्फ्युजन याच्यामध्ये असतं। तर ओबीसी म्हणजे ऑदर बॅकवर्ड क्लासेस, इथं कास्ट नाही आहे मित्रांनो, ऑदर बॅकवर्ड काय क्लासेस। तर याच्यामध्ये कोण येतं तर SC शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे SC आणि ST या दोन कॅटेगरीचे नागरिक सोडता इतर सर्व कशामध्ये येतात, ओबीसी मध्ये येतात। तर मित्रांनो हे मी तुम्हाला सेंट्रल लेवलचं सांगतोय, ओबीसी जे आहे ते सेंट्रल लेवलचं आहे। आता आपण स्टेट लेवलला पण येणार आहे, ओबीसी मध्ये पण खूप साऱ्या कास्ट आहे ते पण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर बघा ओबीसी इज कलेक्टिव्हली टर्म यूज बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू क्लासिफाय कास्ट दॅट आर एज्युकेशनली अँड सोशली डिसएडव्हान्टेज, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो मागासलेला समाज आहे तर त्यांना क्लासिफाय करण्यासाठी ओबीसी ही एक टर्म कॉइन केली गेली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून। तर मित्रांनो बघा ओबीसी साठी 1993 पासून जवळपास ब्रॉडली 27% पर्यंत आरक्षण जे आहे ते मिळत असतं। तर याच्यामध्ये जॉब सीटमध्ये आरक्षण असतं, कॉलेजच्या ॲडमिशनमध्ये ॲडमिशन कोटा असतो, त्यानंतर एज रिलॅक्सेशन भेटतं किंवा नंबर ऑफ अटेम्प्ट्स देखील जास्त भेटतात। तर मग ओबीसी कॅटेगरीमध्ये जेवढे पण लोक येतात तर सर्वांसाठी मग हे रिझर्वेशनचे जे बेनिफिट आहे तर ते मिळणार का, तर मित्रांनो असं नाही आहे, ओबीसीतल्या सर्वच लोकांना जे आहे हे बेनिफिट्स जे आहे ते मिळणार नाहीत। तर मग मित्रांनो कसं बघा 1992 मध्ये मंडल कमिशनने 27% जागा ज्या आहेत त्या ओबीसी साठी आरक्षित केल्या होत्या। तर मित्रांनो यावर सुप्रीम कोर्टामध्ये एक केस चालली, त्या केसचं वर्डिक्ट असं निघालं, सुप्रीम कोर्टाने असे आदेश दिले की जे क्रीमी लेयर आहेत, आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे क्रीमी लेयर म्हणजे काय, तर ते क्रीमी लेयर मध्ये येतात तर त्यांना हे 27% जे बेनिफिट आहे तर ते क्रीमी लेयर मध्ये येणाऱ्या लोकांना मिळणार नाही। ठीक आहे, तर बघा मित्रांनो क्रीमी लेयर आणि नॉन क्रीमी लेयर म्हणजे काय। क्रीमी लेयर म्हणजे जो ऑलरेडी उन्नत किंवा प्रगत समाज आहे, ज्यांच्याकडे मित्रांनो ज्यांना ऑलरेडी त्यांच्या परिवारामध्ये कुणीतरी जॉबला आहे किंवा ऑलरेडी त्यांना चांगलं शिक्षण मिळतं आहे, त्यांना लिव्हिंग कंडिशन चांगली आहे, सर्व काही गोष्टी चांगल्या आहेत, तर ते काय झाले उन्नत गटामध्ये मोडतात म्हणजे ते प्रगत समाजामध्ये येतात। पण नॉन क्रिमिनल ईयर म्हणजे काय, मागासलेला वर्ग, इथे बघा मागे दाखवलेलं आहे नॉन क्रिमिनल ईयर। तर मागासलेला वर्ग किंवा ज्यांना शिक्षणाच्या सोयी चांगल्या नाही आहे, त्यांना संधी मिळत नाही आहे किंवा जॉबमध्ये त्यांना जागा मिळत नाही आहे। तर मित्रांनो इथे बघा जर हा 27% जो कोटा आहे ओबीसींना सगळ्यांसाठीच दिला असता
तर मित्रांनो हे जे क्रीमी लेयर होते तर हे क्रीमी लेयर यांनाच सगळा लाभ मिळाला असता। नॉन क्रीमी लेयर म्हणजे जे खरंच ओबीसी मध्ये जे मागासलेले लोक आहेत तर त्यांच्यापर्यंत काहीच पोहोचलं नसतं। म्हणजे सपोज एखाद्या ठिकाणी जर 20 जागा आरक्षित आहे ओबीसी साठी, तर ह्या 20 जागांमध्ये हे क्रीमी लेयर मधले लोक जाऊन तिथं बसले असते, मागच्या लोकांना संधीच मिळाली नसती। का मिळाली नसती तर ते देखील मित्रांनो मी तुम्हाला सांगतो। तर बघा मित्रांनो, जे मागासलेले लोक असतात तर शिक्षणाच्या संधी व्यवस्थित न मिळाल्यामुळे किंवा या सर्व गोष्टींची माहिती नसल्यामुळे तर इथपर्यंत त्यांना पोहोचायला फार अवघड होतं। तर मित्रांनो या सर्व गोष्टी तुम्हाला समजतच असतील, कारण की या सर्व काही गोष्टी आपण अनुभवलेल्या आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे क्रीमी लेयर आणि नॉन क्रीमी लेयर असे दोन मित्रांनो क्लासिफिकेशन केले। तर आता थोडक्यामध्ये बघा या चार्ट वरून मी तुम्हाला सांगतो क्रीमी लेयर आणि नॉन क्रीमी लेयर म्हणजे काय। तर बघा, वेअर युअर पॅरेंट एम्प्लॉयड बाय द गव्हर्नमेंट, तुमचे पालक गव्हर्नमेंट मध्ये किंवा सरकारी नोकरीमध्ये आहेत का? जर असतील यस, तर वेअर दे ग्रुप ए और ग्रुप बी ऑफिसर, तर ते ग्रुप ए आणि ग्रुप बी ऑफिसर आहेत का? जर ते असतील तर तुम्ही क्रीमी लेयर मध्ये आहात, तर तुम्ही क्रीमी लेयर ओबीसी आहे। क्रीमी लेयर म्हणजे काय? वरची लेयर, बघा इथं दाखवलंय वरची लेयर, ठीक आहे। जर अशा दोन लेयर असतील समाजाच्या तर ही क्रीमी लेयर आहे आणि ही नॉन क्रीमी लेयर आहे। नॉन क्रीमी लेयर म्हणजे मागासलेले लोक आहेत किंवा मागासलेला समाज आहे, तर तो नॉन क्रीमी लेयर मध्ये येतो। त्यानंतर जर तुमचे पालक गव्हर्नमेंट एम्प्लॉई किंवा सरकारी नोकर नसतील तर त्यांचं ग्रॉस इन्कम जे आहे तर ते 8 लाखापेक्षा जास्त जातं का? 8 लाखापेक्षा जास्त जर इन्कम होत असेल तुमच्या पालकांचं तर तरी देखील तुम्ही क्रीमी लेयर मध्ये येतात। म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला असाल, ग्रुप ए ग्रुप बी पोस्ट तुमच्या पालकांनी घेतलेल्या असतील किंवा त्यावर काम करत असतील तरी तुम्ही मित्रांनो क्रीमी लेयर मध्ये येतात। किंवा तुमचं ॲन्युअल ग्रॉस इन्कम जे आहे, आता ते इन्कम कुठून वगैरे कसं ते पुढे आपण पाहणार आहोत, तर ते 8 लाखापेक्षा जर जास्त असेल तरी देखील तुम्ही क्रीमी लेयर मध्ये येतात, ठीक आहे। तर मित्रांनो बघा, पर्सनच्या कास्ट आणि पॅरेंटच्या इन्कम वरून क्रीमी लेयर आणि नॉन क्रीमी लेयर असे दोन विद्यार्थी मित्रांनो क्लासिफिकेशन जे आहे ते केले। तर मित्रांनो त्याच्यामध्ये इन्कम बघा, ज्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा जास्त आहे, जसं मागे मी तुम्हाला सांगितलं, तर ते क्रीमी लेयर मध्ये येतात। आणि मित्रांनो ज्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे ते कुठल्या गटामध्ये येतात? तर नॉन क्रीमी लेयर गटामध्ये येतात। 8 लाखापेक्षा कमी इन्कम नॉन क्रीमी लेयर, 8 लाखापेक्षा जास्त क्रीमी लेयर। आता मित्रांनो हे पण जे आहे ती हे इन्कम लिमिट पण वाढत गेलं। 1993 साली 1 लाख होतं, त्याच्यानंतर 2004 ला 2.5 लाख केलं, त्यानंतर 2008 मध्ये 4.5 लाख, त्यानंतर 6 लाख 2013 मध्ये, आणि मित्रांनो करंट लिमिट जे आहे ते 8 लाख आहे। आणि मित्रांनो हे पुढे वाढू देखील शकतं आणखी, ठीक आहे। तर मित्रांनो एक बेसिक फरक मी तुम्हाला पटकन सांगतो या टेबल मधून, म्हणजे तुमच्या सगळं काही लक्षात येऊन जाईल। तर बघा, ओबीसीच्या क्रीमी लेयर मध्ये जे येतात, कुठे क्रीमी लेयर मध्ये येतात तर त्यांना कुठल्याही प्रकारचे रिझर्वेशन मिळणार नाही। आणि जे ओबीसीच्या क्रीमी लेयर मध्ये येतात तर त्यांना सगळे बेनिफिट्स जे आहे ते रिझर्वेशनचे मिळतील। तर मित्रांनो हे ॲक्रोनिमचं काही एवढं गरजेचं नाहीये। ओबीसी एनसीएल नॉन क्रीमी लेयर, एनसीएल म्हणजे नॉन क्रीमी लेयर आणि सीएल म्हणजे क्रीमी लेयर। त्याच्यानंतर इन्कम लिमिट तर आपण पाहिलंच, 8 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही क्रीमी लेयर मध्ये येतात आणि 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही नॉन क्रीमी लेयर मध्ये येतात। त्यानंतर मित्रांनो फॅमिली इन्कम लिमिट, हे तर मित्रांनो हेच आहे पाहिलं आपण। आणि जे क्रीमी लेयर मध्ये येतात दे आर ट्रीटेड ॲज अ जनरल कॅटेगरी इन कास्ट ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अँड आर नॉट सब्जेक्टेड टू एनी काइंड ऑफ रिलॅक्सेशन गिवन टू ओबीसीज। म्हणजे मित्रांनो यांना कुठल्याही प्रकारचे आरक्षण जे आहे ते मिळणार नाही आणि हे जनरल कॅटेगरीमध्ये, अनरिझर्व्ह मध्ये किंवा ओपन कॅटेगरीमध्ये ग्राह्य धरले जातील, कुठले क्रीमी लेयर। त्यामुळे मित्रांनो जर तुमच्याकडे नॉन क्रीमी लेयर नसेल, तुम्ही नॉन क्रीमी लेयर मध्ये येत असाल आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तरी देखील तुम्ही अनरिझर्व्ह किंवा ओपन कॅटेगरीमध्ये जातात, ठीक आहे। आणि ते मित्रांनो सगळे बेनिफिट जे आहे नॉन क्रीमी लेयरला मिळतील। मित्रांनो मी पुढे महिलांसाठी नॉन क्रीमी लेयर लागतं का, ईडब्ल्यूएस साठी नॉन क्रीमी लेयर लागतं का, सर्व गोष्टी मी पुढे डिस्कस करणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर आणखी काही कंडिशन आपण पाहून घेऊयात। तर बघा मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं, ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये काम करत असतील तुमचे पॅरेंट्स तर तुम्ही क्रीमी लेयर मध्ये येतात। परंतु मित्रांनो तुमचे पॅरेंट्स जर ग्रुप सी, ग्रुप डी किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या, राज्य सरकारच्या ग्रुप 2, ग्रुप 3 किंवा ग्रुप 4 यामध्ये मित्रांनो एम्प्लॉई असतील, सरकारी नोकरीमध्ये असाल तर तुम्ही नॉन क्रीमी लेयर मध्ये येतात। त्यानंतर पर्सन्स पॅरेंट म्हणजे पालकांचं काहीच जर इन्कम नसेल, अपंगत्व असेल किंवा इतर काही कारणामुळे जर काहीच इन्कम नसेल तरी मित्रांनो एनसीएल साठी अप्लाय करू शकतात नॉन क्रीमी लेयर मध्ये
येतात. आणि मित्रांनो बघा, हजबंड इज अन गव्हर्नमेंट एम्प्लॉई अँड हिज वाईफ पॅरेंट डू नॉट रिसीव्ह एनी इन्कम इवन देन द वाईफ कॅन अप्लाय फॉर ओबीसी सर्टिफिकेट. जर तुम्ही विवाहित असाल आणि तुमचे पती जे असेल ते गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल आणि पत्नीला जर कुठल्याही प्रकारचं इन्कम जर मिळत नसेल तरी देखील तुम्ही नॉन क्रिमिलियर मध्ये मोडतात, तुम्ही नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट हे काढू शकतात. ठीक आहे. त्यानंतर आता जे इन्कम आहे तुमच्या फॅमिलीमध्ये जे इन्कम येतं तर ते इन्कम कोणाचं ग्राह्य धरणार मग? तर मित्रांनो बघा, पॅरेंटचं जे इन्कम आहे तर ते पॅरेंटचं इन्कम जे आहे ते धरलं जातं इथं आणि नॉट द बेसिस ऑफ ओवन स्टेटस. म्हणजे मित्रांनो जो पर्सन आहे जो अप्लाय करतो आहे तर त्याच्या स्वतःच्या स्टेटस किंवा इन्कमवरून हा क्रायटेरिया धरला जात नाही. तर तो कोणाच्या, जो तुमचे पॅरेंट असतील तर पॅरेंटचं इन्कम जर 8 लाखापेक्षा जास्त असेल तर क्रिमिलियरमध्ये येतात किंवा कमी असेल तर नॉन क्रिमिलियरमध्ये येतात. ठीक आहे. त्यानंतर आता क्रिमिलियरमध्ये कोण येतात तर बघा, ग्रुप ए सर्व्हिसेस लाईक ॲज IPS, IAS, IFS जसं मी तुम्हाला सांगितलं तर त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे ते मिळत नाही. त्यानंतर मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर ग्रुप बी मध्ये काम करत असाल, ग्रुप ए, ग्रुप बी आणि मित्रांनो स्टेट गव्हर्नमेंटच्या ग्रुप 1 किंवा क्लास 1 ऑफिसर असतील तर मित्रांनो अशा पॅरेंटला किंवा अशा पॅरेंट्सच्या मुलांना मित्रांनो नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी अप्लाय करता येत नाही. आणि मित्रांनो पॅरेंट जर तुमचे प्रायव्हेट सेक्टर म्हणजे बिझनेसमध्ये काम करत असतील, लॉयर असतील, डॉक्टर असतील, एखादे प्रोफेशनलिस्ट असतील, त्यांचं इन्कम जर 8 लाखापेक्षा जास्त असेल तरी ते ह्या सर्टिफिकेटसाठी नॉन क्रिमिलियरसाठी अप्लाय करू शकत नाही, म्हणजे ते क्रिमिलियरमध्येच येतात. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, हे नॉन क्रिमिलियरमध्ये येतील आणि मित्रांनो हे जे आहेत तर ते क्रिमिलियरमध्ये येतील. तुम्हाला आता फरक कळला असेल मित्रांनो, कोण अप्लाय करू शकतं, कोणाला सर्टिफिकेट मिळू शकतं, कोणाला नाही मिळू शकत. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, ओबीसी नॉन क्रिमिलियर. आता ओबीसी नॉन क्रिमिलियरची जी अट जी आहे तर ती खरंच जाचक आहे का? तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं जे बेनिफिट्स जे आहे तर ते क्रिमिलियरच्या गटातल्या लोकांनाच मिळत होते, त्याच्यामुळे क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियरचा हा जो कन्सेप्ट आहे तो आणला गेला. तर मित्रांनो बघा, द पर्पज ऑफ ओबीसी रिझर्वेशन इज टू अपलिफ्ट द मोस्ट डिझर्विंग कॅन्डिडेट अमंग द बॅकवर्ड क्लासेस. म्हणजे जे खरंच मागासलेले आहेत तर मित्रांनो त्यांना अपलिफ्टिंग करण्यासाठी हे नॉन क्रिमिलियरचा कन्सेप्ट जो आहे तो आणलेला आहे. आणि मित्रांनो ओबीसी मध्ये बघा जास्त जी लोकसंख्या आहे तर ती नॉन क्रिमिलियर मध्ये येतात. फार जे थोडे लोक आहेत वरचे तर ते मोस्ट प्रिव्हिलेज किंवा मित्रांनो त्यांच्याकडे सगळी काही धनसंपदा आहे, धनी लोक आहेत, तर मित्रांनो त्यांनी बेनिफिट घेऊ नये या सगळ्या काही गोष्टींचा, म्हणून नॉन क्रिमिलियर जे आहे ते गरजेचं आहे. तर मित्रांनो मी म्हणेल की ही अट जी आहे ती जाचक नाहीये. फक्त तुम्ही अवेअर राहिलं पाहिजे याच्यासाठी की सर्टिफिकेट मला कधी काढायचं आहे, कोणाकडून काढायचं आहे, कसं काढायचं आहे. तर या गोष्टीसाठी तुम्ही अवेअर राहिलं पाहिजे. मी तुम्हाला एक सर्टिफिकेट देखील दाखवणार आहे महाराष्ट्र राज्याचं. प्रत्येक स्टेटचं वेगवेगळं असतं, फॉर्मॅट वेगळा असतो, पण मी तुम्हाला महाराष्ट्र राज्याचं एक सर्टिफिकेट देखील दाखवणार आहे. तर बघा, many eligible candidates are not aware of how to obtain the required certificate. तर मित्रांनो अवेअर नसल्यामुळे तुमचं जे आहे ते नुकसान होऊ शकतं, त्यामुळे मित्रांनो अवेअर तुम्ही राहिलं पाहिजे. त्यामुळे मित्रांनो काय करा, लगेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करून टाका, त्यांना देखील फायदा जो आहे तो होणारच आहे. तर मित्रांनो बघा, सध्या तरी असं होणार नाही की कुठल्या अधिकाऱ्याने तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट द्यायला नकारलं किंवा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला देत नाहीये. पण तरी मित्रांनो अशी काही गोष्ट जर तुमच्या बाबत घडत असेल तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो बघा, तर तुम्ही एका वेबसाईटवर जायचं आहे. इथे बघा मित्रांनो ncbc.nic.in. तर या वेबसाईटवर मित्रांनो ते बघा महाराष्ट्र स्टेट कास्टची लिस्ट आहे. तर तुम्ही इथे काय करू शकता, तुम्ही त्या लिस्टमध्ये येतात, तुमची जी काही कास्ट असेल, धनगर असेल, भांड असेल, भाविन असेल, बारी, भरपूर कास्ट आहे मित्रांनो, बंजारा आहेत, भरपूर आहेत, भाट आहे, चारोली आहे, चरण आहे, भरपूर जाती आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी मध्ये येतात. तुम्ही या कास्टमध्ये येत असाल, ओबीसी मध्ये येत असाल, नॉन क्रिमिलियर मध्ये मोडत असाल आणि तुम्हाला सर्टिफिकेट मिळत नसेल तर इथे बघा ऑनलाईन कंप्लेंट रजिस्ट्रेशन. तर मित्रांनो इथे सरळ एक कंप्लेंट टाकून द्यायची. तर मित्रांनो तुमचा इश्यू जो आहे, तुमची जी अडचण आहे ती इथून सॉल्व्ह होईल. तर मित्रांनो ही ऑफिशियल वेबसाईट आहे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. इथे मित्रांनो तुम्ही हेल्प जी आहे ती घेऊ शकतात. आणि मित्रांनो इतर डॉक्युमेंट्स तुम्हाला रीड करायचे असतील, तुमच्या कास्टबाबत माहिती घ्यायची असतील तर मित्रांनो तुम्ही इथून घेऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पाहूयात की डॉक्युमेंट्स कुठले लागतात. जर तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढायचं आहे तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढण्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स आहे ते लागतात. मी तुम्हाला एक सर्टिफिकेट देखील दाखवणार आहे. तर डॉक्युमेंट बघण्याआधी मित्रांनो आपण काय करूयात, महिलांसाठी किंवा ईडब्ल्यू साठी नॉन क्रिमिलियर आवश्यक असतं का किंवा कोणाकोणाला नॉन क्रिमिलियर जे आहे ते आवश्यक असतं ते आपण एकदा पाहूयात. तर बघा मित्रांनो या जनरल इन्स्ट्रक्शन आहे या सगळ्या पदभरतीसाठी लागू होतात. तर बघा आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे ते कुणाला लागेल. आता अनुसूचित जाती म्हणजे काय SC, अनुसूचित जमाती म्हणजे काय ST, तर यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागत नाही. बघा इथे कुठेच दिलेलं नाही. त्याच्यानंतर विमुक्त जातीय म्हणजे VJA, तर याच्यासाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं. त्यानंतर बघा ब, क, ड विशेष मागास प्रवर्ग, तर नॉन क्रिमिलियर जे आहे ते लागतं. नॉन क्रिमिलियर जे आहे ते
आवश्यक असतं. आता कुणाला अपवाद आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. हे बघा नॉन क्रिमिलेअर आवश्यक आहे. आणि मित्रांनो बघा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे काय EWS, तर यांच्यासाठी मित्रांनो नॉन क्रिमिलेअरची आवश्यकता जी आहे ती नसते. नॉन क्रिमिलेअर तुम्हाला इथे गरजेचं नाही. तर बघा इथे विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड तसेच इतर मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी ते समाजातील उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत नाही असं अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करणे व त्याबाबतचा वैध प्रमाणपत्राच्या प्रती सादर किंवा अपलोड करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत नाही म्हणजे काय, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे आवश्यक आहे. ठीक आहे. तर आता बघा SC आणि ST वगळता, काय म्हटलंय वगळता, तर SC आणि ST कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलेअर आवश्यक नसतं. मी पुन्हा एकदा सांगतो, SC ST कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलेअर आवश्यक नसतं. आता मी मागे एवढं जे काही भारूड मांडलं तुमच्यासाठी तर ते सगळं OBC कॅटेगरीसाठी चाललंय. ठीक आहे. त्यामुळे SC ST कॅटेगरीसाठी नसतं, त्यांना ऑलरेडी आरक्षण आहे ते दिलेलं आहे. हेच फक्त OBC साठी आहे. ठीक आहे. त्यानंतर उन्नत व प्रगत गटामध्ये मोडणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, भटक्या जमाती किंवा इतर मागास प्रवर्गातील उमेदवार, तर यांच्यासाठी मोडणाऱ्या म्हणजे ते क्रिमिलेअर मध्ये येतात, तर त्यांच्यासाठी वय, परीक्षा शुल्क, अन्य कोणत्याही सवलतीस पात्र नाही. कुठलेही बेनिफिट्स, कुठलेही रिझर्वेशन त्यांना मिळणार नाही. कुणाला, क्रिमिलेअर मधल्या. ठीक आहे. आता मित्रांनो तुम्ही जर माजी सैनिक असाल किंवा खेळाडू असाल प्रावीण्य पात्र आणि तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये येत असाल, OBCच्या या सर्व कॅटेगरीज मध्ये येत असाल, तर मित्रांनो तुम्हाला इथे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटची आवश्यकता ही नाहीये. तर मित्रांनो तुम्हाला खेळाडूसाठी किंवा माजी सैनिकासाठी ऑलरेडी जे पद असतात तर ते आरक्षित असतात. त्याच्यामुळे तुम्हाला त्या पदांसाठी म्हणजे जे पद आरक्षित आहे खेळाडूसाठी किंवा माजी सैनिकांसाठी, त्या पदांसाठी अर्ज करताना तुम्हाला तिथे नॉन क्रिमिलेअरची आवश्यकता नाहीये. ते पद जर तुम्हाला मिळवायचे असतील, त्या जागा जर मिळवायच्या असतील. परंतु जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये फॉर्म भरत असाल, तुम्ही खेळाडू असाल किंवा माजी सैनिक असाल, ओपन साठी ज्या जागा आहेत त्यांच्यामध्ये फॉर्म भरत असाल ओपन सीट साठी, तर तुम्हाला नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट लागेल. समजलं तुम्हाला? जर तुम्ही खेळाडू किंवा माजी सैनिकच्या आरक्षित जागांसाठी भरणार असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलेअर लागणार नाही. आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीतल्या जागांसाठी अर्ज करणार असाल तर मित्रांनो तुम्हाला नॉन क्रिमिलेअर जे आहे लागेल. आणि मित्रांनो खेळाडू आणि माजी सैनिक हे OBC कॅटेगरी मधले पाहिजे. ठीक आहे. कळलं असेल मित्रांनो तुम्हाला, अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. नसेल समजलं मित्रांनो तर व्हिडिओ पुन्हा एकदा पहा, मला गॅरंटी आहे तुम्हाला समजून जाईल. तर आता मित्रांनो महिलांसाठी जे आहे तर तुम्हाला जर महिला आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे लागतं का? आता बघा महिलांसाठी आरक्षित पदावर दावा करणाऱ्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले वैध असणारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो महिला आरक्षणासाठी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट जे आहे ते लागतं, आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता एक्सपायरी डेट बाबत आपण पाहून घेऊयात. तर आता जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये तरी सगळ्याच याच्यामध्ये व्हॅलिडिटीची लास्ट डेट तिथे दिलेली असते, तिथे लिहिलेलं असतं. मी तुम्हाला सर्टिफिकेट देखील दाखवणार आहे की हे जे सर्टिफिकेट आहे या तारखेपर्यंत व्हॅलिड असेल. तर मित्रांनो त्या व्हॅलिडिटी पर्यंतच मित्रांनो ते सर्टिफिकेट जे आहे ते लागू राहील. आता हे जे सर्टिफिकेट आहे तर ते 1 वर्षाचं येतं नॉन क्रिमिलेअर, किंवा नॉन क्रिमिलेअर जे आहे ते 3 वर्षाचं देखील निघतं. त्यानंतर आता महिलांसाठी डॉक्युमेंट जे आहे ते कोणाच्या नावाने काढायचं, बघा नॉन क्रिमिलेअर आवश्यक आहे, मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर बघा विवाहित अमागास महिला उमेदवारांनी त्यांच्या विवाहानंतरच्या कुटुंबाच्या उत्पन्नाच्या आधारे वितरित करण्यात आलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे. ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे तर बघा विवाहित अमागास महिला उमेदवारांनी त्यांच्या विवाहानंतरच्या म्हणजे लग्नानंतरच्या कुटुंबाच्या उत्पन्नाच्या आधारे वितरित करण्यात आलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तर याच्यामध्ये बघा पती, पत्नी किंवा अविवाहित मुलांचा समावेश याच्यामध्ये होईल. म्हणजे लग्न झाल्यानंतरचं म्हणजे पतीच्या नावाने किंवा लग्न झाल्यानंतर तुम्हाला सासरकडचं जे आहे ते नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट जे आहे काढायचं आहे. म्हणजे कुटुंबाचं उत्पन्न तिथे कोणतं धरलं जाईल तर तुमच्या सासरकडचं. त्यानंतर ज्या मुलींचं लग्न झालेलं नाहीये, अविवाहित अमागास महिला आहेत, तर त्यांना वडिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाच्या आधारे तुम्हाला नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे काढायचं आहे. म्हणजे वडिलांच्या नावाने ते येईल. तर याच्यामध्ये बघा वडिलांचं म्हणजे आई वडील आणि अविवाहित भावंडाचं म्हणजे त्या कुटुंबाचा समावेश याच्यामध्ये होईल. तर बघा समजलं असेल, लग्न झालं असेल तर विवाहानंतर पतीच्या उत्पन्नाच्या आधारे तुम्हाला नॉन क्रिमिलेअर काढायचं आहे, आणि लग्न झालं नसेल तर वडिलांच्या उत्पन्नाच्या आधारे तुम्हाला नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट जे आहे ते काढायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं की अनुसूचित जाती SC ST कॅटेगरीतल्या महिलांना नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट सादर करण्याची आवश्यकता नाहीये. तसंच सुरुवातीलाच बघा मी सांगितलं तर ह्या ज्या कॅटेगरी आहेत तर या कॅटेगरीमध्ये ज्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर केलं तर त्यांना महिला आरक्षणासाठी पात्र जे आहे ते समजण्यात येईल. महिला आरक्षणाचं तुम्हाला लक्षात आलं असेल, महिला आरक्षणासाठी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे लागतं, कंपल्सरी आहे.
ठीक आहे। त्यानंतर विधवा किंवा घटस्फोटित ज्या महिला आहेत तर त्यांना देखील नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट जे आहे ते आवश्यक असतं। तर बघा, पतीच्या निधनामुळे प्राप्त झालेले उत्पन्न तसेच तिचे स्वतःचे उत्पन्न ग्राह्य धरून वितरित केलेले नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट इथे आवश्यक आहे। त्यानंतर घटस्फोटित महिलाच्या बाबतीत मिळणाऱ्या पोटगीची रक्कम व तिचे स्वतःचे उत्पन्न याच्या आधारे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट काढून ते सादर करणे आवश्यक आहे। त्यानंतर कौटुंबिक हिंसाचार नियम अधिनियम 2005 यानुसार जर कोर्टात केस चालू असेल तर महिला स्वतंत्र राहत असल्यास अशा महिलेचे स्वतःचे उत्पन्न किंवा नोकरी करत नसेल तर तिच्या वडिलांचे उत्पन्न ग्राह्य धरून नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे आवश्यक राहील आणि तुम्हाला ते नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे सादर करावं लागेल, तरच तुम्हाला महिला आरक्षणाचा जो आहे तो लाभ हा मिळेल। तर महिला आरक्षणाबाबत सर्व क्लिअर झाला असेल। त्यानंतर आता आपण डॉक्युमेंट्स कुठले लागतात आणि मी तुम्हाला एक सॅम्पल सर्टिफिकेट देखील दाखवणार आहे। तर बघा, हा एक पॅराग्राफ जो आहे तो महत्त्वाचा आहे। तर राज्य शासनाने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकाऱ्याने, तर मित्रांनो नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट जे आहे मी तुम्हाला दाखवणार आहे कोणाच्या सहीने निघतं, तर मित्रांनो तेच सर्टिफिकेट तुम्हाला सादर करायचं आहे। तर म्हणजे मित्रांनो हे जे सर्टिफिकेट आहे ते कोण जारी करू शकतं, SDO किंवा तहसीलदारच मित्रांनो हे सर्टिफिकेट जारी करू शकतो। आणि इतर कुठलाही अधिकारी किंवा तलाठी किंवा सरपंच यांच्या नावाने यांच्या सहीने जर तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं असेल तर ते ग्राह्य धरलं जात नाही, ठीक आहे। त्यानंतर नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राच्या तीनही परिच्छेदात उमेदवाराचे स्वतःचे नाव नमूद केलेले असणे आवश्यक आहे। मी तुम्हाला ते सर्टिफिकेटमध्ये आता दाखवतो। त्यानंतर मागासवर्गीय विवाहित महिलांच्या बाबतीत पूर्वाश्रमीच्या नावाने जातीचे व नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। पूर्वाश्रमी म्हणजे काय, वडिलांच्या किंवा पॅरेंटच्या नावाने महिलांसाठी हे सर्टिफिकेट काढणं आवश्यक आहे। त्यानंतर बघा, हे बाकीच्या गोष्टी तर आपण डिस्कस केलेल्या आहेत। तर मित्रांनो आता व्हॅलिडिटीचं बघा, बऱ्याच वेळेस काय होतं आपलं जे नॉन क्रिमिलेअर आहे ते एक्सपायर होऊन जातं। तर बघा, आता कुठली डेट ग्राह्य धरली जाते, जर फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट असते तर त्या लास्ट डेटच्या आधीचं मित्रांनो आपलं जे आहे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट जे आहे ते पाहिजे। तर मित्रांनो बघा, मागे तुम्ही बातम्या ऐकल्या असतील तर ओबीसीच्या नॉन क्रिमिलेअर कॅटेगरीमध्ये बरेच मुलं जे आहे ते अपात्र ठरले, कशामुळे की त्यांचं नॉन क्रिमिलेअर जे आहे ते एक्सपायर होतं किंवा नॉन क्रिमिलेअर जे आहे ते त्यांनी व्यवस्थित लावलं नव्हतं। तर बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये उमेदवार उन्नत किंवा प्रगत गटामध्ये मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी उमेदवाराचे त्या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र गृहीत धरावे। त्या वित्तीय वर्षातले म्हणजे मित्रांनो जे चालू वित्तीय वर्ष आहे, करंट फायनान्शियल इयर, नॉन क्रिमिलेअर जे आहे ते तुमचं व्हॅलिड असेल, ठीक आहे। तर महिला आरक्षणासाठी आणखी एक गोष्ट बघा इथे महत्त्वाची आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल जे आहे, डोमिसाईल आणि नॉन क्रिमिलेअर या दोन्ही गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे। तर डोमिसाईल जे असतं त्याला व्हॅलिडिटी नसते, डोमिसाईल सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी नसते, ते एकदा काढलं की लाईफ टाईम चालतं। पण नॉन क्रिमिलेअरसाठी व्हॅलिडिटी असते। व्हॅलिडिटी का असते, कारण की ते उत्पन्नाच्या आधारावर असतं। आता उत्पन्न जे आहे ते प्रत्येक वर्षी बदलत असतं प्रत्येक व्यक्तीचं, त्याच्यामुळे मग त्याला व्हॅलिडिटी असते। तर तुम्ही एका वर्षासाठी काढला असेल तर ते या वर्षात 31 मार्चपर्यंत, आता बऱ्याच मुलांचं जे आहे ते एक्सपायर झालं असेल, आता एप्रिल सुरू आहे तर तुम्हाला आत्ता जर तुम्ही काढलं तर ते पुढच्या मार्चपर्यंत ते व्हॅलिड असेल, ठीक आहे। तर चला नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटचा आपण एक नमुना पाहूयात की नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट कसं असतं। तर बघा, हे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट असतं। हा बघा नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटचा नंबर असतो। त्यानंतर डॉक्युमेंट्स कुठले लागतात, तर बघा आधार कार्ड लागतं, ॲफिडेविट लागतं, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट फॉर द लास्ट इयर इश्यूड बाय तहसीलदाराने दिलेलं तुमचं 3 वर्षांचं इन्कम सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला लागतो, त्याच्यानंतर रेशन कार्ड आणि त्याच्यानंतर तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला जो आहे तो लागतो। तर असे एवढे कागदपत्र तुम्हाला हे लागतात। आता मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर देखील दाखवतो। तर बघा, ही आपलेसरकार.mahaonline.gov म्हणजे तुम्ही इथं जे आहे ते नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट काढू शकता। सगळ्या प्रकारचे कागदपत्र तुम्ही स्वतः काढू शकता। जर तुम्हाला याच्याबाबत चांगली माहिती असेल तर तुम्ही स्वतः काढा किंवा सेतूमध्ये किंवा माई सेवा केंद्रामध्ये जाऊनच काढा। याच्यामध्ये बघा प्रूफ ऑफ आयडेंटिटी लागतं, त्याच्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस, तर याच्यामध्ये रेशन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा जे बिल आहे तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल ते चालेल। त्याच्यानंतर मॅन्डेटरी डॉक्युमेंट जे आहे तर इन्कम सर्टिफिकेट मी तुम्हाला सांगितलं तहसीलदाराने इश्यू केलेलं 3 वर्षाचं, त्याच्यानंतर ॲफिडेविट फॉर कास्ट तुम्हाला ते द्यावं लागतं, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक असतं। तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे कोण इश्यू करतं, कोणाची सही त्याच्यावर असते, तर त्यावर SDOची सही असू शकते, ॲडिशनल कलेक्टर म्हणजेच अप्पर जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर यांची सही जी आहे ती असू शकते। तर बघा, अशा प्रकारे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट असतं। तर याच्यामध्ये बघा पार्ट ए आणि पार्ट बी असे 2 प्रकारचे असतात, पहिलं कास्ट सर्टिफिकेटचं आणि दुसरं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटचं। तर याच्यामध्ये बघा, जसं की मी तुम्हाला मागच्या पॅराग्राफमध्ये दाखवलं होतं या MPSCच्या जनरल इन्स्ट्रक्शनमध्ये, तर 3 ठिकाणी नाव असलं पाहिजे। तर बघा, इथे एक कॅन्डिडेटचं नाव असतं, इथं नाव आहे, त्यानंतर बघा इथे एक नाव आहे कुमार म्हणून, इथे एक नाव आहे, त्यानंतर इथे एक नाव आहे, म्हणजे 3 ठिकाणी उमेदवाराच्या नावाचा इथे उल्लेख असतो।
त्याच्यानंतर याच्यामध्ये तुमची जी कास्ट आहे स्पेसिफिक, ती स्पेसिफिक कास्ट इथं दर्शवलेली असते. त्यानंतर कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात, विमुक्त जाती आहे, विजे आहे, NTD NTB जी काय असेल ती इथं दाखवलेली असते. त्यानंतर इथे कास्ट सर्टिफिकेटचा नंबर वगैरे असतो. त्याच्यानंतर डेट, इथं तुम्ही हे सर्टिफिकेट कधी काढलं त्याची डेट असते. बघा इथे कुठे काढलं त्याचा पत्ता असतो. आणि इथे मित्रांनो SDOची जी आहे ती डिजिटली साईन असते. तर अशा प्रकारे जे आहे ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असतं. आता नॉन क्रिमिनलमध्ये स्टेट लेवलचं आणि सेंट्रल लेवलचं पण सर्टिफिकेट असतं. तर मला वाटतं की त्याची सध्या काही सेंट्रल लेवलचं सांगण्याची सध्या काही गरज नाही. तरी कोणाला सेंट्रल लेवलबाबत काही शंका असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये मला विचारू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटबाबत आपण सर्व गोष्टी पाहिल्या. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मित्रांनो याच्यामधून मिळतील. तरी मित्रांनो जर काही डाऊट राहिला, जरी काही प्रश्न तुमचे राहिले तर तुम्ही खाली कमेंटमध्ये मला विचारू शकतात. खाली कमेंटमध्ये सगळे विचारा. किंवा मित्रांनो माझा नंबर देखील दिलेला आहे, तर नंबरला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करून देखील विचारू शकतात. आपले टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा ॲपवर देखील तुम्ही तिथे देखील ग्रुपवर विचारू शकतात. ठीक आहे. तर मित्रांनो OBC कॅटेगरीमध्ये असणाऱ्या सर्व लोकांसाठी, सर्व मुलांसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढणे अति आवश्यक आहे, नाही तर तुमचा फॉर्म जो आहे तो ओपन कॅटेगरीमध्ये जातो. त्यामुळे मित्रांनो तुमच्या सर्व जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. तर चला मित्रांनो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.